दैनिक भारत विचार, निर्भीड, अचूक, सत्य बातमी. नमस्कार. दैनिक भारताच्या न्यूज चॅनलमध्ये मी आपणा सर्वांचं स्वागत करत आहे. आज मी आलो आहे वाकडेवाडी या ठिकाणी आज पुणे मनपाची रणधुमाळी चालू आहे इलेक्शन संदर्भात. या ठिकाणी आज रामदास आठवले यांचा ताफा येणार होता. या ताफ्याला आज आपल्यासोबत पुणे शहर सचिव संजयजी खडसे यांनी रामदास आठवले यांचं खूप भव्य दिव्याचं स्वागत केलेलं आहे. त्यांना पुष्पगुच्छ देऊन, त्यांना प्रतिमा देऊन स्वागत केलेलं आहे. या संदर्भात आपण त्यांचे संवाद साधणार आहोत. संजयजी खडसे साहेब, आम्हाला सांगा, आपण रामदास आठवले साहेबांचं कसं स्वागत केलं व त्यांना काय शुभेच्छा दिल्या? रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गटाचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा सामाजिक न्याय मंत्री केंद्र सरकार, आमचे नेते सन्माननीय रामदासजी आठवले साहेब आज पुणे शहराच्या दौऱ्यावर होते. पुणे महानगरपालिकेच्या निवडणुकीदरम्यान आठवले गटाचे जे कोणी उमेदवार आहेत त्या सर्वांच्या प्रचारार्थ आज आठवले साहेब पुणे शहरामध्ये आले होते. त्यांचा सत्कार हा आमच्या प्रभाग क्रमांक 7 गोखलेनगर वाकडेवाडीच्या वतीने पुणे शहर महिला आघाडीच्या उपाध्यक्षा आयुष्यमती वर्षाताई खडसे, त्याचप्रमाणे संजय खडसे पुणे शहर सचिव व निखिल गायकवाड पुणे शहर सचिव, त्याचप्रमाणे आमचे दत्ताजी पवार शिवाजीनगर विधानसभा मतदारसंघाचे सचिव यांच्या वतीने व तमाम आंबेडकरवादी संघटनांच्या वतीने, आंबेडकरवादी कार्यकर्त्यांच्या वतीने त्यांचा सत्कार या ठिकाणी करण्यात आला व सर्वांच्या वतीने आठवले साहेबांचा सत्कार करण्यात आला. साहेबांनी आपल्याला काय संदेश दिला का साहेब? आता निवडणूक आपल्याला जिंकायच्यात, काय संदेश दिला का? साहेबांनी सांगितलं आम्हाला चांगलं काम करताय, असेच काम करत राहा, तुम्हाला यापुढे चांगली संधी दिली जाईल. आपल्यासोबत आहेत खडसेताई. ताई, आम्हाला सांगा, काय महिला आघाडीचं आपल्या काय महिला आपल्यासोबत आहेत, महिलांना आपण सोबत घेऊन आलेल्या आहेत. साहेबांनी आपल्याला काय संदेश दिला आहे का? मतदारसंघात खूप चांगल्या कामं करून सगळ्या महिलांचं सक्षमीकरण करू एवढंच, आणि पक्ष कसा वाढेल याबद्दल सांगितलं. आपल्या या भागात काय समस्या असतील, समस्यांवर आपण निराकरण कसं करताय, काय सांगाल का? बघू आता येत्या इलेक्शन नंतरच कळेल. जो कोण उमेदवार निवडून येईल त्यांच्यामार्फत आपण सगळे कार्य करूया. काका, आपलं नाव सांगा, आपण काय संदेश द्याल? दत्तात्रय सहाने. या भागामध्ये संजय खडसे आणि त्यांच्या पत्नी अत्यंत हिरारीने काम करत असतात. समाजाच्या काही ज्या अडीअडचणी असेल ते सोडवतात, अशा त्यांना आमच्या शुभेच्छा. आगामी निवडणुकीमध्ये आता काय काय आपल्याला वाटतंय, काय कोण बाजी मारेल? आता त्यांना यावेळेस आम्हाला अशी अपेक्षा होती की त्यांना ती संधी मिळेल, परंतु दुर्दैवाने आमची ती संधी हुकली. नाहीतर आमच्या भागामध्ये फार त्यांचं प्रचंड लोकांनी कौतुक केलं असतं आणि कौतुक ठरलं होतं
मुरबाड भागातील सर्व कार्यकर्त्यांचे, सर्व मंडळाचे कार्यकर्ते एक होऊन संपूर्ण वस्ती एक करून त्यांना पाठिंबा देणार होते. परंतु दुर्दैवाने त्यांचं तिकीट गेलं, त्यामुळं आमच्या म्हणजे हिरमोड झाला आमच्या कार्यकर्त्यांचा. नक्कीच ते संजयजी खडसे साहेब हे आमदारकीच्या पदाचे उमेदवार आहेत. हेच या लोकांच्या संपर्कातून आपल्याला कळतं आहे. त्यांचं कार्य हे या प्रभाग क्रमांक 7मध्ये नाही तर आजूबाजूच्या परिसरात खूपच नाव गाजतं आहे असं आम्हाला कळलेलं आहे. ते आमदारकीच्या रेसमध्ये होते, पण आता त्यांना थोडं पुढच्या संधी देण्यात येईल असं पक्षाकडून सांगण्यात आलेलं आहे. आपण या ठिकाणी इथंच थांबतो तुर्तास. कॅमेरामन निलेशसह धन्यवाद.